नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर तुमच्यातल्या अनेक लोकांनी आश्चर्य मनातल्या मनात व्यक्त केलं असेल की अब्राहम लिंकन शरद पवारबद्दल कशाला बोलतील. शरद पवार महाराष्ट्रातले आहेत आणि अब्राहम लिंकनचा जो काळ आहे त्यानंतर जवळजवळ एका शतकापेक्षा अधिक काळाने शरद पवारांचा जन्म झाला असेल तर शरद पवारांना लिंकन ओळखतच नसणार. मग शरद पवारांबद्दल लिंकन काय बोलले हा प्रश्न तुमच्या मनात येईल आणि तो स्वाभाविक आहे. कारण लिंकन यांचा जन्म आणि जवळपास सगळी कारकीर्द ही 19व्या शतकातली आहे आणि शरद पवारांचा जन्मच 20व्या शतकातला आहे. मला वाटते 1938 साली शरद पवारांचा जन्म झाला आणि 1820 वगैरे कधीतरी अब्राहम लिंकन यांचा जन्म झाला. पण अब्राहम लिंकन यांचं एक प्रसिद्ध वचन आहे. तशी लिंकन असोत किंवा मोठमोठे लोक असतात, केनेडी किंवा आपले महात्मा गांधी, बुद्ध, या लोकांची, बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक वचनं जी असतात, वक्तव्य जी असतात, ही सुविचार म्हणून लोक लिहून ठेवतात, वापरतात, कोट करतात. तर तसं एक लिंकनचं वचन आहे आणि ते शरद पवारांसारख्या माणसाविषयी आहे. लिंकनच्या काळात असा कोण होता शरद पवार हे मला माहिती नाही, पण लिंकनने जे वचन सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं शरद पवारांचं वर्णन आहे असं म्हणावं लागतं. लिंकन म्हणतो की तुम्ही सर्व काळ काही लोकांना फसवू शकता. म्हणजे 70, 80, 50 वर्ष तुम्ही सगळ्या लोकांना सर्व या सगळ्या काळामध्ये तुम्ही ठराविक मोजक्या लोकांना भ्रमात ठेवू शकता, खोटं बोलू शकता आणि त्यांना खोटं पटवून पण देऊ शकता. पण सगळ्या लोकांना काही काळ फसवता येतं. म्हणून तो म्हणतो यू कॅन फूल ऑल द पीपल फॉर सम टाईम, सम ऑफ द पीपल फॉर ऑल द टाईम, बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाईम्स. म्हणजे तुम्ही काही काळ सर्व लोकांना फसवू शकता, सर्व लोकांना काही काळ फसवू शकता, पण तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना उल्लू बनवू शकत नाही. आता हे जे वचन आहे त्यामध्ये जो आशय आहे तो आशय जर विचारात घेतला तर हे वचन गेल्या 60 वर्षात शरद पवार खेरीज दुसऱ्या कुठच्याही व्यक्तीला लागू होऊ शकत नाही. आपण कोणालाही कितीही फसवू शकतो. या एका अढळ श्रद्धेवर शरद पवारांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या 6 दशकांच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव पाडलेला आहे. शरद पवार, मी एकदा म्हणजे 1990च्या सुमाराला मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षकच होतं हरिश्चंद्र तारामती ते शरदचंद्र बारामती. म्हणजे तो हरिश्चंद्राचा अवतार ज्याला म्हणतात ना, सत्यवादी हरिश्चंद्र, त्या हरिश्चंद्राची गोष्ट काय आहे तर त्याने स्वप्नामध्ये कुठच्या तरी साधू संन्याशाला आपलं राज्य दान करून टाकलं होतं आणि म्हणून तो जेव्हा स्वप्नात दिलं, वास्तवात नाही, शुद्धीत असताना नाही, जागा असताना नाही, हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये जो साधू त्याला भेटला त्याला आपलं राज्य दान करून टाकलं होतं आणि जाग आल्यानंतर सकाळी तो साधू खरोखरच त्याच्या दारात उभा राहिला येऊन आणि म्हणाला, तू स्वप्नात मला राज्य दान केलेलं आहेस तर चल मला आता दान दे. तो स्वप्नात दिलेला शब्दसुद्धा हरिश्चंद्राने जागेपणी पाळला. याला हरिश्चंद्र म्हणतात, जे नाव त्याच्या पत्नीसकट जोडलं जातं, हरिश्चंद्र तारामती. योगायोगाने शरद पवार हे बारामतीचे आहेत आणि त्यांचं नाव शरदचंद्र आहे. म्हणून हरिश्चंद्र तारामती आणि शरदचंद्र बारामती असा मी तो शब्दप्रयोग केला होता. आणि मी त्या लेखामध्ये म्हटलं होतं की ही 2 टोकं आहेत मानवी जीवनातली, ही 2 टोकं आहेत, हरिश्चंद्र तारामती आणि शरदचंद्र बारामती.
अर्थात बारामती हे शरद पवारांच्या पत्नीचं नाव नाही आहे, पण त्यांच्या मतदारसंघाचं कर्मभूमीचं नाव बारामती आहे आणि योगायोगाने शब्द जुळणार आहेत. पण हरिश्चंद्र जो आहे, राजा हरिश्चंद्र, त्याची ख्याती अशी आहे की तो स्वप्नात दिलेला शब्दसुद्धा वास्तवात जागेपणी पाळतो. आणि त्याचं उलटं टोक शरद पवार आहे की जे जागेपणी दिलेला शब्दसुद्धा स्वप्नामध्ये सुद्धा पाळत नाहीत. तुम्ही स्वप्नात गेलात शरद पवारांच्या आणि म्हणाल किंवा तुम्ही मला असा असा शब्द दिला होता, त्याचं स्वप्नात तरी पालन करा. शरद पवार त्याचा इन्कार करतील की नाही नाही, मी जागेपणी दिला असेल, पण तू आत्ता स्वप्नात आलेला आहेस, जागेपणी आलास तर विचार करू. म्हणून स्वप्नात देखील शरद पवार जागेपणी दिलेला शब्द पाळणार नाहीत. ही दोन टोकं आहेत. आणि म्हणून शरद पवार या माणसाचा स्वभाव आपल्याला समजून घ्यावा लागतो. तो स्वभाव असा आहे की आपण सराईतपणे सगळ्या जगाला उल्लू बनवू शकतो. म्हणून रोजच्या रोज काहीतरी खोटं बोलल्याशिवाय मला वाटतं शरद पवारांना अन्न पण पचत नसावं. आणि सराईतपणे कितीही वेळ झाला तरी खोटं बोलायचं. 2000 म्हणजे तुम्ही कतार काढली तर अख्खं पुस्तक शरद पवारांच्या खोटारडेपणावर लिहावं लागेल, तरीही खोटी संपणार नाही. 2019चे निकाल लागल्यानंतर काय म्हणाले शरद पवार? आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे आणि तरीही त्यांनी युती फोडली आणि ते आपल्या पक्षाला, आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सत्तेत आले. 2014च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे पंख छाटायचे, बार्गेनिंग कपॅसिटी संपवायची म्हणून त्यांनी परस्पर भाजपने न मागितलेला पाठिंबा सरकार बनवण्यासाठी भाजपला देऊन टाकला आणि जाहीररित्या काय सांगितलं की महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत. म्हणून मध्यावधी निवडणुका व्हायचा संबंध काय येतो? निकाल पूर्ण पण झालेले नव्हते, पण शिवसेना आणि भाजप यांच्यात वितुष्ट आहे ते वाढवायचं यासाठीच ही भूमिका घेतली. पण जगाला काय सांगितलं की मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत आणि 5 वर्षानंतर आपण तेव्हा या दोन पक्षातलं भांडण वाढावं म्हणूनच असं वागलो हे पण सांगून टाकलं. म्हणजे खोटं केव्हा बोललो ते पण शरद पवारांनी सांगून टाकलं. मुद्दा असा आहे मित्रांनो की हा माणूस जागेपणी आणि स्वप्नात सुद्धा खोटं बोलतो आणि खोटं वागतो. हे आमच्यासारखे मोजके लोक गेली 25-30 वर्ष टाहो फोडून सांगतायत. पण ज्या पत्रकारांनी आणि माध्यमांनी समाजाला शहाणं करायचं असतं त्या माध्यमांनाच विकत घेऊन आणि आपल्या जनानखान्यात कोंडून शरद पवार बेधडक आपला खोटेपणा म्हणजेच सत्य आहे हे जगाला पटवत राहिले. पण एक गोष्ट शरद पवार विसरले की लिंकनने त्यांचं भविष्य हे 100 वर्ष आधी सांगून ठेवलं होतं की तुम्ही काही काळ सर्वांना फसवू शकता, सर्वांना काही काळ फसवू शकता, पण सर्वांना सर्व काळ फसवू शकत नाही. आणि शरद पवार 6 दशकं नेमकं तेच करत आले. प्रत्येकाशी खोटं बोलायचं, प्रत्येकाला उल्लू बनवायचं, प्रत्येकाच्या मनात भ्रम निर्माण करायचा. पण एक गोष्ट पवार विसरले की अरे 6 दशकं हा फार मोठा कालखंड होतो आणि आपण ज्यांच्याशी खोटं बोलतोय ते कधी ना कधी एकमेकांना भेटतील आणि कधी ना कधी माध्यमांच्या खोटेपणालाही उघडं पाडून आपल्याला जगातला सर्वोच्च खोटारडा ठरवतील. हे सत्य पवार विसरले. म्हणूनच ते सलग खोटं बोलत राहिले आणि खोटं बोलता बोलता जगाशी खोटं बोलताना आपल्या परिवारात सुद्धा खोटं बोलत आणि खोटं वागत आले. अब्राहम लिंकन यांनी जे वचन सांगितलेलं आहे ते तंतोतंत आजवरच्या मानवी इतिहासामध्ये ज्याला लागू पडेल असा एकमेव माणूस मला दिसतो तो म्हणजे शरद पवार. आणि अब्राहम लिंकन यांनी आपल्या काकांविषयी हे 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. हे बिचाऱ्या अजितदादांना माहिती नाही, पण तरी अजितदादांनी शुक्रवारी आपल्या पक्षाच्या म्हणजे त्यांचा जो आता राष्ट्रवादीचा गट आहे त्याचं
रायगड जिल्ह्यात कर्जतला शिबिर होतं, त्यामध्ये हे सांगून टाकलं की माझ्या काकांविषयी 19व्या शतकात असा एक माणूस बारामतीमध्ये जन्माला येणार आहे, त्याचं वर्णन अब्राहम लिंकननी करून ठेवलं आहे. असंच अजितदादा बोलले. फक्त अब्राहम लिंकन किंवा भविष्यवाणी हे अजितदादांचे शब्द नाही, पण जे वर्णन अजितदादांनी आपल्या काकांचं केलं, काकांच्या राजकारणाचं केलं, काकांच्या खोटेपणाचं केलं, तोच असे अब्राहम लिंकनच्या त्या शब्दात आलेला आहे. काही काळ सर्वांना फसवू शकता, सर्वांना काही काळ फसवू शकता, पण सर्वांना सर्व काळ फसवू शकत नाही. म्हणून दीर्घकाळ 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष शरद पवारांचे जे निकटवर्ती मानले गेले, दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, घरातलेच अजितदादा असतील, या सगळ्यांनी त्या कर्जतच्या शिबिरामध्ये अब्राहम लिंकनच्या डोळ्यासमोर असलं वचन बोलताना कोण होता ते सांगून टाकलं की फक्त खोटं, फक्त खोटं. आणि यांच्या पवारांच्या खोट्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला तोंडघशी पडत गेलो. ज्या दिवशी गिरीश कुबेर लोकसत्तेचे संपादक आणि राजीव खांडेकर ABP माझाचे संपादक, या दोघांना आपल्या पुस्तक प्रकाशनासाठी चव्हाण सेंटरच्या हॉलमध्ये शरद पवारांनी बोलवलं होतं. तिथे आपण राजीनामा देणार हे अजितदादांना आधी सांगितलं होतं, पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाड वगैरेंना आपण राजीनामा द्यायला लागल्यावर टाहो फोडून रडा हे पण सांगितलं होतं. म्हणजे किती नाटक करतो माणूस, याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं. मग शेवटी एवढं सगळं होऊन सुप्रियाला अध्यक्ष करा, त्याला मान्यता देतो. म्हणजे किती खोटं सहन करायचं हे आता अजितदादांना आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दीर्घकालीन सहकाऱ्यांनासुद्धा त्याचा कंटाळा आला, त्याचे दुष्परिणाम भोगण्याचा कंटाळा आला. आपल्याला शरद पवार मुक्त व्हायचं आहे ही भूमिका त्यांना घ्यावी लागली. आणि 2 जुलैला अजितदादांनी सगळ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या निकटवर्तीयांना जवळ घेऊन पक्ष सोडला किंवा शरद पवारांनाच दूर केलं. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो. अजितदादांनी जे सांगितलं हे आमच्यासारखे शरद पवारांचे जे दीर्घकालीन टीकाकार आहेत हे सातत्याने सांगत आले की शरद पवार झोपेत आणि स्वप्नात सुद्धा खरं बोलत नाहीत, वास्तवात खरं बोलणं आणि वागणं सोडूनच द्या. त्याचीच पुनरुक्ती अजितदादांनी कर्जतच्या शिबिरामध्ये केली, जे एक अब्राहम लिंकनचं वचन आहे. हे जर शरद पवारांनी समजून घेतलं असं अब्राहम लिंकनचं वचन, तर इतकं दीर्घकाळ आणि सगळ्यांची सातत्याने फक्त खोटं बोलणं त्यांनी केलं नसतं. अजितदादांनी दाखवला आनंद परांजपे इथे बसलाय, मला सांगितलं मी राजीनामा देणार आणि त्यांना सांगितलं तुम्ही तमाशा करा, नौटंकी करा. आम्ही गेलो हे चुकीचं असेल तर आम्हाला सांगितलं तुम्ही जा, सत्तेत जा, नंतर आपण हळूहळू बघू. म्हणजे आपल्याला, आणि मी व्हिडिओ केलेला आहे, शरद पवारांनी गेम केला असेल तर तो सुप्रियाताईंचा केला आहे. कारण सुप्रियाताईंना अंधारात ठेवलं आणि अजितदादा वगैरे सगळे आपल्या निकटवर्तीयांना भाजपच्या महायुतीत पाठवून दिलं, सत्तेत भागीदारी करायला पाठवलं. आणि इकडे आपल्याच मुलीला उल्लू बनवत शरद पवार पार निवडणूक आयोगात जात आहेत, सुप्रीम कोर्टात जात आहेत. तेव्हा गेम केला असेल तर तो सुप्रियाताईंचा केला. हा मी व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे, व्हायरल झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तर आणखीन 4 महिने मागे जा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की माणूस थोडंसुद्धा डोकं ठिकाणावर ठेवू इच्छित नाही. अरे कधीतरी आपण ज्या ज्या लोकांशी खोटं बोलतोय ते कधीतरी समोरासमोर आले आणि एकमेकांना भेटले आणि एकाच गोष्टीबद्दल बोलायला लागले तर आपला खोटेपणा उघडा होईल. अजितदादा, भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आनंद परांजपे हे जे कोणी लोक आहेत
हे एकमेकांसमोर आले आणि बोलता बोलता विषय निघाला, अरे मला साहेबांनी हे सांगितलं, अरे तुला साहेबांनी हे सांगितलं, आपण उघडे पडू याची भीती का वाटत नाही? याला सराईत खोटारडेपणा म्हणतात. परत अजितदादांनी पुढे सांगितलं, जर आम्ही भाजपमध्ये जाणं चुकीचं होतं तर मग आम्हाला चव्हाण सेंटरला जुलै महिन्यात काय 17 वगैरे जुलैला बोलवलं कशाला? आणि लक्षात घ्या, हे मी त्याच्यावर पण व्हिडिओ केला होता, शरद पवारांनीच या लोकांना भेटायला बोलवलेलं आहे. आधी सगळे मंत्री भेटले, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार जाऊन भेटले. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी या आमदार वगैरे भेटले चव्हाण सेंटरमध्ये मोठ्या साहेबांना, शरद पवारांना, त्यावेळेला तिथे सुप्रियाताई नव्हत्या. आणि शरद पवार हे या भेटी घेत तिथे बसले आणि त्याच वेळेला इंडी आघाडीची बंगलोरमध्ये बैठक होती. बंगलोरमध्ये शरद पवार जाणार होते, ते बंगलोरला जायचं सोडून चव्हाण सेंटरला बसले आणि फुटलेल्या सगळ्या आमदारांना भेटले आणि त्यांना सांगितलं की ठीक चाललंय, बरोबर चाललंय, पुढे काय होतं आपण बघू. म्हणजे शरद पवारांच्याच आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फूट पडली किंवा शरद पवारांनीच पाडली आहे. स्वतः इकडे बसायचं आणि आपले सगळे सवंगडी तिकडे पाठवून द्यायचे, हे निव्वळ ढोंग आणि नाटक आहे. हे मी वारंवार सांगत आलो. 2 जुलैच्या नंतर त्याच्यावर अजितदादांनी कर्जतच्या मेळाव्यामध्ये शिक्कामोर्तब केलं. इकडे आपल्याला एक सांगायचं, बाहेर जगासमोर वेगळं सांगायचं. किती धरसोड, किती धरसोड. तुम्ही जा तिकडे, मी राजीनामा देतो. हे मी वारंवार सांगत आलोय. मी आज नव्याने बोलतोय की अजितदादा नवीन बोलले असं मला काहीही वाटत नाही. माझे व्हिडिओ गेल्या वर्षभरातले काढून बघा, कमीत कमी 1 डझन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. शरद पवार सगळ्यांची खोटं बोलत आहेत, सगळ्यांना एकमेकाविरुद्ध बोलत आहेत, एकमेकाविरुद्ध दाणे टाकून कोंबड्या झुंजवत आहेत. आजपर्यंत इतर पक्षातले किंवा दुसऱ्या आपल्या विरोधी पक्षातल्या लोकांना पवारांनी झुंजवलं, आता ते पक्षातल्या लोकांनासुद्धा झुंजवत आहेत. अगदी पवार कुटुंबातल्या लोकांनासुद्धा झुंजवत आहेत. हा आरोप मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बेधडक केलेला होता आणि त्यावर अजितदादांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं. कारण शरद पवार जे धादांत खोटं बोलतात हे मराठी मीडियाला दिसत नसलं तरी माझ्यासारख्या मोजक्या पत्रकारांना दिसतं आणि ते बोलायचं धाडस आम्ही दाखवतो. अजितदादांनी आमच्या या आरोपावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं. फक्त बोलले नाहीत की भाऊ तोरसेकरचं म्हणणं खरं आहे, एवढंच अजितदादांनी बोलायचं शिल्लक ठेवलं. वर्षानुवर्ष अब्राहम लिंकन यांचं ते वचन अनेकांनी कोट केलेलं आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. पण ते काल्पनिक होतं का? नाही. अब्राहम लिंकन किंवा त्यांच्यासारखी मोठी माणसं, महात्मे जे असतात हे दूरदृष्टीचे असतात, विशेष दृष्टीचे, दिव्य दृष्टीचे असतात. आणि त्यामुळे पृथ्वी तलावर शरद पवारांसारखा माणूस जन्माला येईल आणि तो कसा वागेल याचं वर्णन अब्राहम लिंकनने करून ठेवलं आपल्या त्या वचनातून, असं म्हणावं लागेल. कारण मला तरी त्या वचनाशी इतका जुळणारा मिळणारा माणूस दुसरा कोणी दिसत नाही जितके शरद पवार त्या वचनाच्या व्याख्येमध्ये 100% बसतात आणि 100% उघडे पडलेले आहेत. सर्वांना सर्व काळ प्रफुल्ल पटेल, कोण असतील ते बाकीचे, अजितदादा, छगन भुजबळ, हे सगळे आता शरद पवारांवर जो हल्ला चढवत आहेत, शरद पवारांचं खोटं चव्हाट्यावर आणत आहेत, ते बघितलं की अब्राहम लिंकनचं वाक्य सगळंच्या सगळं कार्यकर्त्यांना सर्व काळ उल्लू बनवलं, मोजक्या नेत्यांना ठराविक काळासाठी उल्लू बनवलं आणि त्यातून जी हिंमत वाढली त्यामुळे आपण सर्व काळ सगळ्यांना उल्लू बनवू शकतो, खोटं बोलू शकतो, ह्याचा आत्मविश्वास शरद पवारांमध्ये वाढत गेला आणि त्यातूनच उतार वयामध्ये आपली राजकीय कारकीर्द संपण्याचा काळ आला असताना शरद पवारांनी स्वतःचंच वस्त्रहरण करून घेतलं आहे.
कदाचित असंही असेल की त्यांच्याच लाडक्या कन्येने आपल्या हटवादीपणातून आपल्याच पित्याचं या उतार वयामध्ये पूर्णपणे वस्त्रहरण करून टाकलं आहे असं म्हणता येईल. त्यासाठी अजितदादांना किंवा भुजबळ पटेल इत्यादिकांना दोष देता येणार नाही. पण अब्राहम लिंकन यांच्या त्या वचनाच्या व्याख्येत बसणारा माणूस महाराष्ट्रातच आपल्याला सापडावा. हे आता सुदैव म्हणायचं की दुर्दैव तुम्ही ठरवा. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.